श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यानं ध्यायेमार्तण्डरूपम् अचलचल विभू कोटिसूर्यप्रकाशम् आनन्दं विश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्माधिनाथम् अश्वं बोधां वरुडं परं विरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मलारिराजं विजयजयङ्करं म्हाळसाकान्तं सिद्धम्. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाची गणनाथा तुझिया चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी. करुण मन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार. मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुसती तयांशी सेवे करी सेवा आपुल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. त्याची करिता सेवा तो तत्काळ हो पावता. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवे कार्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात संत कुमार ऋषींनी. तो अवतारला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे कार्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयाने संहार त्या मनी मल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रगटली शैलजा बाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पूर्वील आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शुलपानी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धरील मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करी पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्री देवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने. भक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवणे एके अवसरी. पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे संत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तया प्रती सांगतसे. संत कुमार उवाच. सप्तधर्मपुत्र तपाशी आले मणिशूर पर्वताशी. अति तीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमासी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून. करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती. त्या वनाच्या ठाई मयूर नाचती पायी. कोकिळा आळविती लवलाही बकशुक चरुंची करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडिवार. केळी नारळ फणस सुंदर शोभत असे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहर. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी. खडक झळके तयांचे करी छेदित असे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित. शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विंध्वसिले
अनेक वृक्ष उपटिले. दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे, आश्रमातील उदकपात्रे, अनेक प्रकारची यंत्रे, मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पाची वृक्ष उन्माळिले, घरेदारी विध्वसले. मद्यपान करिता आले, उद्ध्वस्त केले आश्रमास ते. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळा. जैसा धरणी कंप जाहला, म्लान वदनी सृष्टी सारी. ऋषेश्वरासी घोर पीडिता, कंठीपाश असे बांधिता. वापी सरोवर मध्ये बुडविता, दैत्य ते महाबाहू. त्या ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता. नाशिला त्या पतिव्रता, मल्ल दैत्य तैवी. ऋषी बोलती मनी, आता आश्रम सोडूनी. कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढी करूनी. पूर्वी आम्ही पाप केले, तेची फळे प्राप्त झाले. दैत्य आम्हा गांजिले, आम्ही अनाथ जाहलो. आता कोणासी सांगणे, कोण्या राजाशी मागणे. देवराजेही जिंको नसे, या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी, की सांगावे ब्रह्मदेवासी. का जावे वैकुंठासी, पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी, तोच हारिले दुःखदाराशी. ऐसे विचार करीते मनाशी, दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वता जाणे, तेथे कुटुंबे अग्निहोत्र ठेवणे. मग आम्हाला जाणे अन्यत्र राय सायसी. हे मल्हारीचे चरित्र, ब्रह्मांड पुरणी असे विचित्र. ते करुणी पवित्र, गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्यायम्. श्री कुलदैवतम खंडराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. संत कुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वताशी. गेले सारे अमरावतीसी, इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी, करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडूनी. कुबेर नवविधी घेऊनी, सेवा करीतसे शक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करी स्तवनाशी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले. देवता सारे तेथे विराजले, अमरावती नगरीत. ऐसा तो देवराणा, देखोनिया ऋषीगणा. स्वतः उठोनिया सिंहासना, तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेऊनी कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय अम्मासी, म्हणून मणिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य. घेऊन दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिके पर्वते ठेवून. आले तुझ शरण, तू सर्व जानसी. देवराया इतुके करणे, दैत्य मणी मल्लावध करणे. आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच. त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले एके, अंगुष्ठे तप केले. धूम्रपाना सहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदय श्री विष्णू चरण स्मरून. पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी. भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत. कर्णे कुंडले मिरवीत, हृदय वैजंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी. पद्मासनी वैसले श्रीहरी, वदन सुहास शोभे. सौंदर्याचा निधी मोतीला, रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे.
प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकादिक भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले नेत्र तयाचे जळी भरले. नमस्कारुणी उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच जय जयाची पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा जगन्मान्या जगज्जीवना ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषींसी. श्री भगवान उवाच प्रसन्न झालो तुम्हासी कायेने केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मजसे धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेडसाविले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभाविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूची वचने संतोषले धर्मपुत्रांची मने नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयांसी. ऋषी उवाच मणिचूर पर्वतासी आम्ही वसता तपासी मणी मल्ल दैत्य पिडिले आम्हासी आमुचे आश्रमासी नासविले अमरावतीचा राणा तो मणी मल्ले जिंकला पिडिले आम्हा ऋषीजना हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच मणिमल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मास आराधिले अमरते जाहले कोणी जिंकू न शके तयांसी. तेन हार मानती एका त्र्यंबका वाचुनी चला जाऊ शिवभूनी तुम्ही आम्ही संवेत. वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वदिल मणिमल्लासुरांस चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा साक्षी ठेवणी समर्था सांगत असे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. संत कुमार उवाच महाविष्णुसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाशमार्गी करुणी गमन निघाले दर्शना कैलासासी. त्यांनी कैलासगिरी देखिला सहस्त्रचंद्र किरणांचा भासला शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभू निवास. त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी चंद्रिकेसारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा गमगमीत. जेथे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती. रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरनारी कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्म्यांनी निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्न तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर. कळस झळकती शिखरावरी ध्वजपताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्पराजाची केळी चौथी निळकंठ शोभली. पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचुने बांधली सातवी हिऱ्याची निर्मिली झळकली वीज अंबरी. मुक्ताकलाचा निर्मिला अमृतासारख्या धवला स्फटिका सोज्वळा भिंती शोभता तो मनोहर. ऐसा कैलास देखुनी धर्मसुत आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णिता त्याचे महिमान लेखनी जाते आटून मज पामराची कायकथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुणी बोलकताती अखंडित. सुरवर सकल इंद्रदादिक विद्याधर किन्नरे क्षारिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे. अप्सरा समुदाय ते मिरविती गीत नृत्यांची माला दाविती शिवसभेत रिजविती नृत्य गायने करुनिया. ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. संत कुमार उवाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही. जे मणी मल्ले पिढीले
तापत्रयाग्नीने पोळले. ते शिवसभा पाहुणी आनंदले हृदय माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी. देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करोनिया. जैसे क्षराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे क्षीर दावल. तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसत असे. कमळदली पूजिला अंगी चंदन चर्चिला. वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा. जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले. भक्ताच्या हृदय जिंकिले पापताप शोक हरे. ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करून शोभत. जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानित. वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिव शंभूच्या. पानपात्र डमरू खडग पिनाक पान खडवांग. परशु अंकुशृंग त्रिशूळ हाती धरिला. ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोर्दंड धरिले करे. कंकणे सर्पाची भयंकरे दिसतासे दृष्टीसे. पूर्व सुंदर मुखकमळ कंठ शोभे सुनील. ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करोनिया. पश्चिमेचे मुखकमळ विरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत. कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे. उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण खंडस्थळ निर्मित. विभूती त्रिपुंड विराजित स्वास्थ्य वंदन शिवसुंदर. मेघासारिखे सुनील दृष्टी भयानक काळ. सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित. तडित समुद्रासारखी दिसत असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी गौरजा वसे वामांगी. पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली. सृष्टी सर्वही आनंदिली त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी संवेत वसे शूलपाणी. ऋषी संतोषले अंतःकरणी साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच जय जयाची शिववरद मूर्ती. जय जयाची गिरिजापती. जय जयाची पशुपती. नमन तुझ निभवावे. नमन तुझ चंद्रशेखरा महता गौरी प्राणेश्वरा. जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ. नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भावनासी. भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरात्मक नमन तुझ. नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणितासी. नमन वेद कर्त्यासी वेद धर्तयासी नमन. नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टिपालक विष्णूसी. नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन अस. ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून विव्वळ अंतःकरणी विराजून अश्रू ढाळती तेथे. शंभू उवाच तुम्हा कवने कष्ट केले दुर्मद तपभंग केले. कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुताहो. ऋषी उवाच महादृष्ट मणिमल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत. तप करुणी अद्भुत प्रसन्न करती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवन. न जिंकती देवदानव अमरत्व प्राप्त झाले. वरदाने उन्मत झाले महितळी राज्य करू लागले. सकळ जना ते पिढीले ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी आमचा वृत्तांत जाणसी. महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले. दृष्ट कर्मे आयुष्य कमी केले. काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्ल सुरानी. मी वदिल त्या दैत्यांसी म्हणून उठला महाक्रोधासी. जटा आपटिल्या भूमीसी उग्र रूप धारोनिया. तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली. ऋषींनी तिला वंदिले धृतमारी नाम तियेचे. धृतमारी उभी ठाकली दंतधाडा विक्राळ दिसली. जेव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन. गुरुमाऊली करीतसे वर्णन स्वामी सेवेकरांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. संत कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे. बाहुभूषणे सर्पांचे. श्री शोभतसे मुकुट चंद्राचे. खडगपाश हाती शोभे. सवेश्वान थोर गर्जत गण सप्तकोटी परिवारित. पिसाच्य समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड. समस्त देवांते आज्ञापित यावे आपणे युद्धात. सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनांसहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून. देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी. स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच
मयुराचे वाहने आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवच शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावतारी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, दावानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य, कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मांसभक्षण करीती, ते सैन्य नैऋत्याचे, चंचल पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे, कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची, शस्त्रे चामरे शुभ मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती, सप्त अश्वरथी शोभते, ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्वगज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ, शंख चक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. संत कुमार उवाच. देवसेना घेऊन सारी, वधावया मल्ल त्रिपुरारी, निघाला मणिशूर पर्वतावरी, शिव मार्तंड भैरव, थोर सैन्य देखोनी, भयातुर दूत होनी, आले मल्ल सुराशी धावोनी, सांगती सैन्य वर्णन तयाला. दूतवच. सैन्य आली जी असंख्यात, ताही दिशा व्यापिल्या अद्भुत, प्रदीप्त शस्त्र असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच. काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी, वृषभ वाहन असे त्यासी, भस्मगज चर्म परिधान करीतसे, अंगी तया सर्पांची भूषणे, असे संपत्ती त्याची जाणे, आम्ही काय युद्ध खेळणे, दैत्य हो मारा या दूतासी. संत कुमार उवाच. दैत्यराज तो उठोनी, उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवांचे सैन्य पाहुनी, भयभीत मानसी झाला. मग विराते पाचोरोनी, रथ अश्व देऊनी, बहुत सन्माने करोनी, युद्धास तयार करीतसे, सुरा देऊनी असुरासी, देता झाला ऐरावतासी, देतसे सुरपाती गजासी, दैत्य त्या महावीरासी, अमरमल्ल उद्धतासी, तांबूल दैत्य वेरियासी, जय मंगल तो अश्वासी, नर विध्वंसन दैत्य तो, बोलाविता झाला गुमवक्रास, सूर्पकर्ण ऊर्ध्व केशास, सुरासन अश्वी जिव्हास, एक एक दुर्धर दृष्टी असते, जय इंद्रनील मकरतुंडास, खडवीरा खडग दृष्टास, नागंधारी वक्रदंत शुंडहस्तास, बोलाविता झाला या अवधी या दैत्यांसी, वस्त्रे अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी, मल्लासुर दैत्यराज तो, आज्ञा देता झाला तयांसी, त्वरा करा संग्रमासी, आपणही आरूढला इंद्रथासी, शस्त्र अस्त्र परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजवता वाढत, तैसा दत्तराज भासत, मिरवत असे दोषत्पणे, तैसाच मनी दैत्य शोभत, गजस्कंदी आरूढ होत, शस्त्र चामरी विराजित, उल्हासित मल्लबंधूस, दैत्य सिंहानादी गर्जती, तेने गिरी कंदके दणणती, यक्ष किन्नर शिखरे सोडिती, त्या पर्वताची, त्या वस्तीस ठाई तत्पर, ऐकोनी सैन्य घोष भयातुर, होऊन या नारी नर गमन करीते झाले तेथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास, जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे, इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. संत कुमार उवाच. दृष्टकळी काळाते नाशी, श्रोती देत सर्व सिद्धीसी, ते मल्हारी चरित्र पाप विनाशी, सकळ भक्त जनांचे, सप्तकोटी गणांसहित, मार्तंड भैरव असे शोभत, त्या उणी अधिक परिवारित, मणिमल्ल दैत्य महावीर, दोन्ही सैन्य महाउन्मत, अतिक्रोधे संग्रामी भिडत, वीरसिंहानादे गर्जत, बधीर झाले भूमंडळ, अद्भुत वार करीत, कोणाते त्रिशूळ मारिती, कळंतर झाले वर्षती, खांडे करीती एकमेकांचे, कुंजळ कपाली कपाळ हाणीती, अशुद्ध कुमकुम वर्णे दिसती, लोक सारे भय पावती, कल्पांत झाला म्हणून, शस्त्रांते वाजती सनसनाट, तेने होतसे हृदयपुट, संग्राम ही धीर न धरवे ते नेट, भय सर्व लोकांसी, आव्हाने प्रति आव्हाने, परस्परांना देती उभय सैन्य, मग तीव्र त्वेषाने विडले सैन्य सैन्याला, कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र रूप पालटती, कोणी वाहने बदलती, असुरी ऐसी चेटकी, चतुर मोठी देवसेना, दैत्यांची डाळ शिजेना, यास्तव मंत्रतंत्र जादू टोना, अघोरी उपाय योजिती, एक वीर शस्त्रघाती तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राणहरते झाले, महाक्रोधे करोनिया, जे दैत्य रणी पडले, ते मागुनी नाही उठले, शिवगण रणी पडले, ते मार्तंड भैरव उठविले, पडला देखोनी दळभार, कोपे गवळला मल्लासुर, सारथी यासी बोले महावीर, मी वधीन तया सकाळा. खडगदृष्ट उवाच.
नमन माझे मल्लसुरासी, सैन्य न पुरे आपुल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी, विडा देई मज आता. खडगदृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवाराला. मद्यपाने उन्मत्त झाला, कुंजर हत्ती रथास. शंभू उवाच. आला महादैत्य युद्धासी, घेऊनी देव सैन्यासी. शीघ्र युद्ध करावे यासी, स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तम भैरवासी, आपण पाहावे युद्धासी. मी मारीन या दृष्टासी, म्हणून या युद्धास निघाला. खडगदृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवाराला. मद्यपाने उन्मत्त झाला, कुंजर हत्ती रथास. शंभुवच. आला महादैत्य युद्धासी, घेऊनी देव सैन्यासी. शीघ्र युद्ध करावे यासी, स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पाहावे युद्धासी. मी मारीन या दुष्टासी, म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्य समवेत कार्तिक रणी उभा राहत. मयुराचे वाहन सवर्तमान, विचित्र छत्रे मिरवीत. खडगदृष्ट उवाच. तू मार्तंड भैरवाचा बालक अससी, सैन्य आणोनी रक्षणासी. सैन्य समवेत आला आहेसी, शरणाना बाळ तू. त्याचा नव्हे मी वीर, न धरू सेवकांचा आधार. मी तुम्हासी एकांगी लढणार, लेखा लाडक्या गिरिजेचा. माझे तिकट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार. तुझसी मारतील अपार, निवांत बैसावे दुर्गेजवळी. ऐसा शब्द ऐकला, कार्तिक महाक्रोधी बिरला. सहस्त्र बाण वर्षता झाला, त्या महादुष्ट दैत्यावरी. बाण जवळी आले, दैत्याने खडगाने छेदिले, वरच्यावरी निवारिले. अतिलावदे करोनिया, दैत्याने संधान केले. स्वामीने आकाशी उडवून चुकविले, दैत्य कुरूपी संधान केले. सवेची 12 बाण सोडिले, तयांनी स्वामीसी गाळण केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र, स्वामींनी शक्ती सोडली. दैत्य बाणे निवारिला, न सावरता जवळ पातली. वक्षस्थळी आदळली दैत्याच्या, शक्तिघाते विवळ झाला. रणभूमीसी उताना पडला, प्राणाती त्याजीला आला. खडगदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारिला रणाशी. सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिती तयासी. ऐसा खडगदृष्ट वदिला, स्वामी कार्तिक विजयी झाला. सकळ देवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातुनी तयवेळी. पुढील कथेचा सौरस, उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश. ते सांगेल समर्थाचा दास, गुरुमाऊलीच्या मुखाने. येथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. स्वामींनी खडगदृष्ट वदिला, मल्लासुर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्धा लागी दैत्येंद्र. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला. घेऊनी रणभूमीसी पातला, महाक्रोधे करोनिया. तया येता देखिला, शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला, श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला, गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा ठाकला, सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच. अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका. येथे काय अश्वखा, जाई परतोनी माघरा. श्री गणेश उवाच. अरे दैत्य अधमासी, उगाची किती बडबडीसी. भक्षण सैन्य मोदकाशी, मग क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक. संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्यासी. ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता, रथ तोडी गणेशाचे. गणेश लाजला मानसी, आवेशोनी मग क्रोधाशी. सोडिता झाला अस्त्राशी, दैत्य घायाळ रणभूमी. राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी. गणेश शुंडास विदारी, तिकट नखे करोनिया. गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारिला. शिर चेतिता जाहला, उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यासी पडता, मल्लकोपे खवळला. कुंतलोमास झाला देता, विणा युद्धास जावाया. कुंतमोल युद्धासी निघाला, सवे लक्ष दळभार चालिला. चतुरंग सेने मिरविला, महावीर बलाढ्य तो. दैत्य झाला संग्रामास, मार्तंड भैरव पाहुनी त्यास. आज्ञा देतसे जनंदीस, जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाचे रती बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला. तयासी कुंतमोल बोलला, रणभूमीत एवेळी. कुंतलोम उवाच. अरे तू शिवासारखा दिसतोसी, तयाची आयुधे घेशी. म्हणून काय शंकर होसी, तू वाहन तयाचे. जय नंदी उवाच.
महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण, आम्ही आहो तयाचे गण, आलो वधार्थ तुझिया. मग कुंतलोमन रागावणी, ललाटीचा स्वद पुसवणी, धनुष्याला बाण चढवणी, संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले, अति तिखट ते वर्षावले, जय नंदीवर टाकले महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निर्वाचिता काढला, हलाले निर्मिला, सर्व शक्तीने ओढिला, सोडिता झाला दैत्यावरी. तो गोंगावत जवळी आला, हृदय फोडून गेला, पृष्ठीरंध्र निघून गेला, दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्र सोडिता, अनेक बाण वर्षता, नंदी पराभव पावता झाला तयावेळी. सारथी भूमीवरी पडिला, अश्वरथ मुरडिला, ध्वज मनुष्य मोडिता झाला, मुष्टीने जय नंदीचे. देवसैन्य पळाले, दैत्य सेनेस बक्षिले, खड्गाते तुर्गा मारिले, सेनेनी तयावेळी. सैन्य बक्षिले देखोनी, नंदी क्रोधे आवे सोने, रथ सारथी घेऊनी, सिंहनाद करिता झाला. क्रोधे नेत्र धगधगीत, प्रलयाग्रीसारखा दिसत, शरजाळे सोडित, जयनंदी दैत्यावरी. ते शरजाळे काय केले, सैन्य अवघेची मारिले, मग अग्निबाणा ते काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला, रक्तप्राशन करीत झाला, प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्याचे. ऐसा कुंतलोम मारिला, जयनंदी विजय पावला, पुष्पवर्षाव देवी केला, ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले, गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कैसे झुंजित, ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारे सप्तशती सप्तमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. अशी कथा सांगतो एका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी. ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणतुरे वाजवित गहन, रणभूमीसी निघते झाले. मणिदैत्य उवाच. सांगतो तुझ मल्लासुरासी, युद्ध करीत मार्तांड भैरवासी. रणी पाहे माझ्या युद्धासी, जे न देखिले कधी. अर्जास स्वामी म्हणती, इंद्राधिक देव पूजिती. रणी जिंकील मी शिवासी, करोन युद्ध संग्रामाशी. मी जिंकील त्या भैरवासी, प्रसन्न करेन तुम्हासी. जय पावेन निश्चयसी, ऐसे जाण दैत्यराजा. मणिदैत्य ऐसे बोलिला, सिंहनाद गरजेला. त्रिभुवन आंदोळता आला त्या अतिगर्जनेने. नाते ब्रह्मांड गरजत, तेने समुद्र उचंबळीत. सृष्टी सारी भयचकित झाली तयवेळी. कपाळी सिंदूर चर्चिला, दैत्य उंच वाढला. रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत, अंगी चंदन चर्चित. विजयसारखी कुंडले चमकत, मणिदैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत, चरणचाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत, येता झाला रणभूमी. येता पाहुनी मणिसुरासी, मार्तंड भैरव म्हणे गणासी. दूर व्हावे तुम्ही युद्धासी, मी पाहिन दैत्य बलवान. संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालला आपण. सिंहनादे करी गर्जना, आंदोळले त्रिभुवन. मणिदैत्य उवाच. अरे महादेव म्हणती तुझसी, आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित. ऐसा बोल ऐकिला, भैरव कोपे आवेशला. गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली, लोहभार शस्त्रांची निर्मिली. उंच गदा ती महाबळी, दैत्याने खडगाने निवारिली. मणिदैत्य उवाच. तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी, परी तू स्थूल दिसतोसी. कैसे युद्ध करीसी, आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखोनी, शंभू प्रज्वळला अंतःकरणी. सोडिले सहस्त्र प्रभव बाणी, त्या मदोन्मित दैत्यावरी. बाण जाळ येता देखिले, दैत्य खडगे छेदिले. जैसे योगेश्वरी जिंकिले, चित्तासहित विषयासी. दैत्य काय केले, 1100 खुरपी संधान केले. मार्तंड भैरवे भस्म केले, जोरदार हुंकार करून या. देवाने बाण धगधगीत सोडिले, ते तयाचे मुकुटे आदळले. रत्ने विखुरले तयवेळी, जशी नक्षत्रे पडली भूमीवरी. खडक चंद्रचुडे करी घेतले, मणी दैत्यावर धावले. वेगाने शिर तयाचे जोडिले, त्या दैत्य मणिकासुराचे. मायावी दैत्य काय केले, शरभ जाचे रूप धरिले.
शंकरासी चावू लागले त्यावेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊन दैत्य कापिला क्रोधी करून दैत्य गिळी कर्तरी मुख पसरवणी जणू गुटिका येसी. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला. पृष्ठवरी दैत्य पाडिला तो महादत्त सूर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडक पाडता पळू लागला. शस्त्र जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरिजापती आवेशला अग्नस्त्र टाकीत झाला. मणिदैत्य जीवाग्री पोवळला उदकी पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरुंग तीर्थे झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवाने ते लक्षित तिखट बाणे संधान करते. ब्रह्मांड सर्व व्यापित ते शिरजाळ करोनिया. असंख्यात शर्पातले शंभूचे अंगी भेदिले. कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खरडतले श्रीभूषणे सर्प भेदले. मग तो मोडते झाले रुंड माळेत शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मणीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विवळ झाला भूमीवरी पडिला. डोळे फिरवू लागला मणी दैत्यासुर. देवाने चरण उचलला दैत्याच्या मस्तकी धरला. तयाने हस्ते धरिला वेद विसरवणे देव संतोषला. मणिकासुर उवाच. रणी मृत्यू देखीलासी न सोडी तुझ्या चरणासी. साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारुद्र. शंभू शांत देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुटाद्रासी नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका. खडक पात्रधरा कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्तजना आनंद कर्यासी विश्वनायक शेखरासी. नमन डमरू हस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासुर दैत्यासी. शिववाच. मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया. मी देईल तुझवर ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मणिकासुर परिसा श्रोते हो. मणिकासुर उवाच. देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन. त्याचे करीती पठन त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी. जे अश्वरथ गजाते पाविजे पुत्र पौत्री राजकीजे. महान सौख्य लाभिले मुखी वाणी सुलिलित असो. स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी. मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो द्यावे. माझे रूप तृंग सहित ते असावे तुझ सानिध्यात. ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयासी. मार्तंड भैरव उवाच. म्हणे तू सांगितले ज्या वरासी ते तू पावसी निर्धारसी. तू पावसी मोक्षासी माझी या कृपया करुणी. तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करुणी. जे नर भक्तीने पठन करीती ते उत्तम सिद्धी पावती. भैरव कृपे करुणिया मणिकासुर ऐसे वदिला शिव प्रसन्न झाला. ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला. इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला मणीचा बंधू म्हणून या. मार्तंड भैरव उवाच. बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी. सैन्यासहित जावे पाताळासी प्राणा आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययना. देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतःकरणे निर्मळ होती यज्ञ यागादी करती. राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी.
देवयज्ञाचे अंश भक्षिती स्वर्गलोकी सुखे वसती. तू न जरी जासी पाताळासी हा भैरव वदेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी विष्णू गरुडावरी बैसोनी. एकलाची शांतमूर्ती धरोनी मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पडिले रणासी. सकळ सैन्य परिवारासी अतिनाश जाहला. रणी बंधू गोत्रज पडिले मित्र सोयरे वदिले. आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे. तुझा प्राण सखा मणिकासूर तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तुवा दुर्मदा. मारिले असंख्य महागजाते वायू वेगी या तुरंग माते. रत्नखचित अखेर रथाते पडिले असंख्यात पाय दळाते. आता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवाते शरण जायजे. दैत्य सहित पाताळी राहिजे रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वसे जयापासी. तू युद्ध समर्थ नवेसी एक माझे दैत्य राजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी तुझा देह जाईल आहुतीसी. प्रचिती आली तुम्हासी मग विक्ष भक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा. ऐकोनी विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी. मल्लासुर उवाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी. गण शिवासहित वर्तमान रणी पडता जान. तुझ मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे वदिल मी सर्वांस. शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिळिला. पाहिन मी प्राण सखा आपुला माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करीन विजवेन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करू पाहती. तोवरी तृप्ती न पावती माझे अंतःकर स्थिर नोहे. देवाचे रक्तबिंदू करुण आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करीन समस्तांसी. दाडांनी चर्वण करुण देवासहित बक्षीन. बंधू मणिकाचा सूड घेईल ऐसा गर्ज दैत्येश्वर. बंधू शोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत. आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू वाच सांगतो मल्लासुर तुझसी ऐक माझे परियेसी. सोडोनी आत्मघातकीपणासी सुखे पातळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीतिदोषी कारण होसी एक दैत्य राजा. दैत्य उवाच प्राणभये जे सत्व टाकीती ते कुंभी पाकी पचती. अकल्पावरी येथे वसती म्हणून लढेन भैरवासी. ऐसा विष्णूनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्य राजा मल्लासुरत. गुरु माऊलीची थोर प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रायाती हरी स्वामी सेवे करायच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमोध्यायम्. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच ऐसा विष्णूनी समजावला दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्धत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या. माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघमंडळी लागला नीळ मेघ वर्णे दिसे. मल्लासुर शस्त्र मिरवित मायावी दैत्य संवेत. अंगी कस्तुरी चर्चित कंकुमगार सहित दैत्य. ब्रह्माने काळकूट निर्मिला काजळाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयेवेळी. महाकाय योद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीचा आला महावीर सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्र खाली आला आपण. कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा. भये कंप झाला समुद्राशी वडवानल सेवी तयासी. शेषही कापे चळणेसी भूमी पडू म्हणतसे.
त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंपमानुनी. सिंधानी सोडली आसनी तपभंग तयाचा. अनेक सैन्य परिवारीला मल्लासुर उभारणी राहिला. मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञा येत धृतमारीसी. आज्ञाने धृतमारी उठली हाताने कुंजराते धरती झाली. आकाशे फेकती झाली अति प्रौढी करोनिया. अश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती. तुरुंगमे तुरंगे मारिती फेके उचलुनी महारथासीत. शस्त्रधारे दैत्य पडताती तयांते जिव्हेने उचलती. थोर कडक कडाटे जगळती धृतमारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती धृतमारीस त्यावेळी. त्यावेळी वाढू लागली अधिक पुष्टी झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी. दैत्य उवाच सैन्यभक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससी राणी. न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी धृतमारी असे जरी महान. ऐकोनी ऐसी दैन्यांची वाणी धृतमारी उंच जाहली. सहस्त्रबाण वर्ष लागली तये वेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मोडला धारा पर्वतावरी वर्षली. तैसी धृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी. ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले. पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्य राजासी. आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून. तीही करी निवारण गदा हाती घेऊन या. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवर गेला धावून. तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा. धृतमारी कोपे आविषली खड्गाने दैत्यास मारती झाली. दैत्याची पूजा तुटली दैत्य होतसे विव्वळ. तेथून शोणित निघाले तेथे शोणित त्रित झाले. मानवासी पवित्र करते झाले त्या मणिशूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले मायावी भुजेच काढिले. खडक घेऊन धावले धृतमारी तैवेळी. धृतमारी भैरवनादी गर्जली गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी. दैत्य आकाशी उडला मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडिते झाला धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले. धृतमारीस भेदित झाले ती पडे रणभूमीसी. बाणे भेदिली मस्तकासी शत लागले स्तनासी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीव्येसी शतशत भेदिते जाहले. जानुजंगा उराशी कपाळी गंडस्थळी नाभिसी. असंख्यात लागले धृतमारीसी विव्वळ जाहली ती. धृतमारी पडली पाहोनी मार्तंड भैरव कोपला म्हणे. निघाला दैत्या सामोरा होऊनी दैत्यांतक महादेव. लोण्याच्या अग्नितराशी अग्नि जैसा नाशी. तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वदिल महेश. सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्यायम्. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. मल्हारी सप्तशती अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच धृतमारीसी विजय होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्यप्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वृक्षभावरी. तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांगरसी दिव्य वस्त्रे परिधान अम्मासी. तू सर्पांची भूषणे लेईसी आम्हा असती कांचनासी. सुवर्ण रजत मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माचे उधळण अस्थिचूर्ण सहित स्मशानाचे. सहस्त्र स्त्रिया आम्हासी एक वृद्धा असे तुझ पासी. माझे राज्य त्रिभुवनासी मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवारायासी काय समर्था वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळ करण्यासी गजासी सामर्थ्य नसे. ऐसे कठीण वचने ऐकोनी मणी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिकट बाणी त्या मदोन्मुख दैत्यावरी. बाण येता देखिले दैत्य पट्टीशे निवारिले. उग्न करवाळ करी घेतले
वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखोनी शंकर दृढ मन करोनी, खडतर शर सोडूनी दैत्यराजाशी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मोडिले. दैत्य तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले, तिकट खडक तरी घेतले. दैत्याच्या वामभुजी मारिले, मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्य सिंहनाद केले. दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमा नाही तयासी. मेरू पर्वताची या शिखरासी, कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले. सप्तसागरासी आंदोळले, पुच्छाचे विक्षेप करोनिया. मदाची या धारा पडती, तेने पर्वत ओले होती. मदोन्मत्त तो गजपती, वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडादंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रापळ काढिला. चंद्र सूर्यांच्या आड आला, सर्वत्र अंधार झाला. सिद्धासी वाटे भीती, गृहे सोडून या पळती. दैत्य सहस्त्र गर्जती, त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावरी. करी खडवाग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले. मल्लेवरीच्या वरी धरिले, चर्मखेटके करोनिया. मल्लासुर हास्य शंकरासी, बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडिले अग्नि अस्त्रासी, दैत्यावरी अतिक्रोधे. अग्निज्वाला तेव्हा निघती, पर्वत सिंधूरवर्णे होती. सागरे जलचर तडपती, महादाहे करोनिया. अस्त्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महादुधा करोनिया. अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्र वितळत. वीरांचे टोपही तापत, ते काढोनी फेकीत. तयांचे शस्त्रभार तापले, पाया ते चटके बसले. मस्तकाचे केस जळाले, त्या महावीराचे. छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी होऊन पडती. अशी अग्नि अस्त्र केली गती, त्यावेळी रणभूमीची. अग्नीच्या दाहे करुनी रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासुर. होऊनी धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यास्त्रासी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षो लागले. अग्नि अस्त्रासी निवारिले, पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नि अस्त्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षाकाळ पावला, ते वेळी सर्वत्र. दैत्याची शस्त्रे अग्नि तापविली, पर्जन्यांनी ती भिजविली. निश्चल होऊनी राहिली, जणू सारे निशस्त्र. पाषाणमेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती. गणदानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले, अश्वकुंजराड दडले. तुरुंगे आकाशी उडाले, पुढली या चरणी करोनिया. मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रापरी दिसती, जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती, जलप्रलय ओढवला. शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले. तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषिले, ते आकाशी समुद्र राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पस्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही. सर्व फळा दंश करीती, विष सर्वत्र गाळीती. उडवणे जिव्हारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरव आवेशला, गरुडास्त्र सोडिता झाला. गरुड भय सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे. शंभू काय करिता झाला, पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रिला. मल्लासुरा ते मारिता झाला, अति क्रोधे करोनिया. दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्या ते निवारित. चक्रनांगर फेकीत, परितो त्रिशूळ येतसे. त्रिशूले सर्व शस्त्र झाकिला, दैत्याच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळती. मल्लासुराचे डोळे भिरभिरती, पडला दैत्य रणभूमीसी. शंभूवच, अहो दैत्यराजा उठसी, कान युद्ध करीसी. तू तर थोर युद्ध अससी, का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवे चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेविला.
चरणस्पर्श दैत्य निर्मळ झाला, शत्रुस्तव विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण, सदा द्यावे आपण जो स्वामीचा सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणा अर्पणमस्तु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली उवाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासूर वैरता. क्षणैक सत्संगती घडता, दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्री. शिवतेच समर्थ असती, स्वामी सेवेकरांचे सद्गुरू. सनतकुमार उवाच. सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासूर उवाच. विनोयतो मी भैरव तुझसी, उद्धरी मज पापकर्मासी. पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत झालो, त्रिभुवनाते पिडो लागलो. त्या कर्मे पापसागरी बुडालो, शंकरा उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी. तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करीसी. चराचरा व्यापून उरलासी, शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती. तूच जगाचा अधिपती, तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवाशी नित्यवंदना. नित्यवंदन रौद्र रूपासी, गौरीपती तुझ शंभूसी. नमो जगतकर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकासी, नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतना रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ब्रह्मरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीररूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः.
जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्त तारकाय नमो नमः. नमो जग संहार करताय नमो जग पालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुर छेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसे मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच, मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी, माग आता उत्तम वरासी. मल्लासूर उवाच, नमितो मी मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी, तुझे दर्शन झाले यावरी. देवा महान प्रताप करून तुझा दास झालो आपण. उत्तम सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझसारखा मिळाला, समरंगिनी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळ आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या स्तोत्राशी पठन करील त्या नराशी. सकळ सिद्धी द्यावा तयासी, इतके करावे स्वामिया. जे तुझी भक्ती करतील त्यांचे प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची या मनोरथाची आरती शीघ्रपूर्वी जे देवराया. लक्ष्मी वस्ती तायांच्या घरी, रोग नसावे त्यांच्या शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करून तुझे करीती जे पूजन, त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामिया. शिव उवाच, झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तुझे वरदान. ते देईल मी तुझ मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ. सनत कुमार उवाच, रणी पडली या मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धासी. नावे त्याचे परिहेसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहारगाला शूरधर देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाबाहो असुर, हे पुत्र मल्लासुरासी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. तून राहती दर्पे करोनी, धावले ते महादेवावरी. भैरव आवेशला मनी, शाप दिला मूर्खा लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होऊन या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती, ते सकळ सुख पावती, सांगत असे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शिव उवाच, धर्मसुतांनो, तुमचा वैरी महादैत्य मल्लासूर महाउन्मत्त. तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे. आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच, महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमुचे करुणी रक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा, नाशतयाचा करा सदा. येथे तुझे युद्ध केले, मनी मल्लासुरास वदिले. आम्हासी दुःखमुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. काही काळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रगट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तक्षणी. शक्तिसहित लिंगद्वय होऊन प्रगटला कल्पवृक्षाखाली.
शुल्क पक्षी मार्गशीर्ष मासे षष्ठी तिथी आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्रे लिंगे प्रकट झाली दोन्ही सुदिनी देव आले यात्रेसी कलत्रपुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळे ते मनी खंडे अधिष्ठिली मोठ्या उत्सव केले ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाव पावली अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी तेथे वसतसे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी मकारणामे भू बोलिजे रकारणामे विष्णू म्हणिजे इला नामे पृथ्वी सांगिले नामे बोलावे मैराळ त्या मैराळ देवासी पूजिते झाले देवऋषी करीते झाले नमस्कारासी नाना पुष्पे वाहुनी धूपदीप दाविती नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ देवतेसे कर्पुरे चंदन लाविती हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजविती गीत नृत्य तेही करती देवासी दमना वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषीगण तयेवेळी मोरपिसांची चामरे डाळती षोडशोपचारे पूजिती नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची देव उवाच जय जयाची देवा खडकधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगा मस्तकी धरा विश्वपालका महादेवा जय जयाची मल्ल सैन्य वर्धना जय जयाची महादैत्य विभंजना जय जय करी पात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा जय जयाची मल्लमर्दना जय जयाची मणिसूदना जय जय दैत्य प्रेतासना जय जयाची मार्तंड भैरवा जय जयाची त्रिपुरदाहका जय जयाची असुरकांता जय जय प्रतापकारिका त्रिशूळधारी शंभू जय जय नमो दैत्य विघ्नात कासी कली दोषहरा भक्त प्रियासी नमो करुणा सागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाच्या पालकासी नमो दैव अर्चित चरणाशी वागीश्वरान म्हण तुझं नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिने म्हण तुझं नमो शकी शेखराय नमो मवामदेवाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने म्हण तुझं नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खडवांगिने म्हण तुझं नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिष्विष्टाय नमो अंबिकानाथाय श्री नीलकंठाय म्हण तुझं नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशाय म्हण तुझं नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय म्हण तुझं नमो कामराय नमो अंधकासुरसुदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय म्हण तुझं नमो कालकाळाय नमो कृपानिधयाय नमो भीमाय परशुहस्ताय म्हण तुझं नमो मृगपानयान नमो जटाधरायण नमो कैलास निवासनाय कवचिने म्हण तुझं नमो कठोराय नमो त्रिपुरात्मकाय नमो वृषांकाय वृषभारूढ म्हण तुझं नमो भस्मोद्लित विग्रहाय नमो सांप्रप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्ते म्हण तुझं नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय म्हण तुझं नमो हविश्वेशाय नमो यज्ञमनाय नमो सोमाय पंचत्राय म्हण तुझं नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय म्हण तुझं नमो प्रजापताय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्दशाय गिरीशाय म्हण तुझं नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भार्गाय म्हण तुझं नमो गिरिधनाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवासाय पुरातताय म्हण तुझं नमो भगवंताय नमो प्रमथादिनाथाय नमो मृत्युंजय सूक्ष्मतनये म्हण तुझं नमो जगद्विपिनाय नमो जगद्गुरुवेयाय नमो व्योमकेशाय महासेनजनकाय म्हण तुझं नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थानवे म्हण तुझं नमो अहिर्बुद्धिनाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनेकात्मने म्हण तुझं नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय खंडपरशवे म्हण तुझं नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपते म्हण तुझं नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय म्हण तुझं
नमो भगवनेत्रभिदाय नमो अव्यक्ताय नमो सहस्त्रसाक्षाय नमो सहस्त्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ. देव ऋषींची स्तुती ऐकूनी आली चेतना मूर्ती लागुनी. उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तयापुढे. देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले. सैन्यसहित मल्हासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे. सकळ कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहून या. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी. संतती तया प्राप्ती व्हावी सुख लाभे तयासी. तयांचे वैरी क्षय पावती भूतपिशाच्य बाधू न शकती. डाकिनी राक्षसांची न भीती ग्रहपीडा नसे तया. जे पडती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती. स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवेकऱ्यांना. मल्हारी उवाच, देव ऋषी हो ऐकिले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी. तुम्ही मागितले ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो. निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे हो. ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी. प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जी करीती. अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामीच वदविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे. इति मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती. तया देव पावती विनवे स्वामी सेविकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यांसाठी. खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत. तयाशे नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणत तयास. म्हाळसाकांत असे नावास कसे प्राप्त झाले. गुरुमाऊली उवाच, खडकधारी म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा तो पती. म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी. देव मल्हारीस 2 पत्नी म्हाळसा बाणाई त्या. ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी. देवदानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात. दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप असे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिने मागे लागले. शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले. अति काम विव्वळ झाले मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेट वाणी निवासास संतान नव्हते तयास. सदा पूजित असे शिवास म्हाळसा जन्मली तयांच्या घरात. यथाकाळ उपवर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बाणाईची. ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची. ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7 इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्य विधाता कोण सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्य विधाते तात. 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी. माझे भाग्य विधिलिखित जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले. चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला. पाहुणी तयातील बालिकेला थोर आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकरांचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावरी भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बाणूचा अंतरी सर्वत्र बाणूचे दिसे.
माळसेला म्हणे सारीपाट खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा. असा करार ठरवावा, खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेत झाले. बाणूच्या घरी राहिले, 700 मेंढ्या सांभाळाया. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगरवाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बाणू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसवून तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करोनी, आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईस, पाहताच ती 34. राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बाणाई बनून, तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्ण हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने, नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली, वाघे आले धनगराजवळी. तयांनी मेंढींची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरु माऊली उवाच. देव भंडाराची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योग मायेची उत्पत्ती जाणावी, असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची, असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासूर राक्षसांची, भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश, झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योग निद्रेस. झाली मंत्रांची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या, त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगांचे करेल निवारण. जणू हे सर्व सुवर्ण, लावावे तुम्ही सर्वांगी. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी, हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने, मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविले. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करुणी प्रयत्न, भंडारा मिळविला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून, कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास, तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवेकऱ्यास, कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर, आले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार, असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले, यवनी सेनेला तयांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले, जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लूखान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखाचा भुंगा वाहिला, त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकरांच्या घरात, खंडोबाचा टाक असावा देवघरात. असे तो कुलदैवत, 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा. मागे म्हाळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस, घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस, जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करता, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली. तसे श्री गुरुमाऊली वदली, लिही तसे सेवेकरी उवाच. देवीचे जसे नवरात्र, तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच. देवीचे जसे नवरात्र, तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी, कुडाची पाटी घेऊन, त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी
नाणे. ताम्हणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचे टाकटा ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही सेवा खंडोबाची. चंपाषष्ठीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवा. दिवट्या बुधल्यांसहित पूजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळाव चोफेरो, खोबरे फेकावे चहुदूर. करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्यासहित. घरात असता पुत्रचिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करिता चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकून धावतसे न लागता क्षण. बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसा, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी. श्वान एखादा येता दारी, द्यावी त्यास भाकरी. अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवे करास. समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवे करी समर्थच. इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण.